खरं तर हा विजय मिळाल्यापासनं चकदेची आणि या सगळ्या विजयाची कंपॅरिझन होते, सारखा विषय निघतो. 2023 साली तुम्ही जेव्हा या टीमचा चे कोच म्हणून अपॉइंट झाला, तेव्हा त्या चकदेत जसं दाखवतात की अत्यंत दुर्लक्षित टीम होती, ग्राउंडवर रामलीला चालायची वगैरे, असं तसं अर्थात नाही, BCCIच्या अंडरच होती तुम्ही आले तेव्हा टीम. पण तुम्हाला धक्का बसावा असं काय होतं की अरे हे पण मला आता ठीक करायचं, असं काही झालं होतं का? काय की अरे या गोष्टी तर मला पुरुष क्रिकेटमध्ये माहितीच नव्हत्या आणि मला धक्का बसला, असे काही आले प्रसंग? असे बरेच आले. ऐकायला आवडतील, काही त्यातले ते सांगू शकाल? एक छोटीशी गोष्ट सांगतो, छोटीशी गोष्ट. इकडे आम्ही टेस्ट मॅच खेळत होतो ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट. तर रिचा घोष, तिची डेब्यू टेस्ट मॅच होती तिची, आणि मी 3 नंबर बॅटिंगला पाठवलेलं तिला, आणि ती 40-50 काहीतरी बॅटिंग करत होती, आणि थोडं कॉन्सन्ट्रेशन, मला कळलं कॉन्सन्ट्रेशन लूज होतंय थोडंसं तिचं. शॉट्स मारायला लागली आहे, जे नाही आहेत ते शॉट्स मारते आहे. तर मी जस्ट हरलीनला बोलवलं, म्हणलं हरलीन इधर उसको जाके बोलना कि रिलॅक्स नहीं होना. तर काही कारणाने हरलीन जाऊ नाही शकली आतमध्ये, तो मेसेज घेऊन नाही जाऊ शकली, कारण ते थर्ड अंपायर हल्ली येतात ना अडवायला, तर ते ती जाऊ नाही शकली. तर ती बाउंड्री लाईन, मी इथे बसलो असं, ती बाउंड्री लाईनच्या इथे आहे, आणि तिथूनच ती ओरडली रिचाला की रिचा रिलॅक्स होके खेळ. आणि मी बघतच बसलो, म्हणजे एक्झॅक्ट ऑपोजिट बोलली. हरलीन, अरे आपण तो बोला ना रिलॅक्स. म्हणजे तिने एक शब्द ऐकला आणि त्याच्यावरनं तिने अख्खं सेंटेन्स तिने स्वतःनेच बनवलं. हे जर का मेन्स क्रिकेटमध्ये झालं ना. पण असे गमतीशीर गोष्टी बऱ्याच झाल्या.